नमस्कार, मी डॉक्टर तानाजी वाघमोडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी लायन्स आय हॉस्पिटल सांगली व मेडिकल डायरेक्टर चंद्रभागा नेत्रालय सांगोला आणि कवटेमंका। आजची ही गोष्ट आहे एका मायलेकीची। जाड भिंगाचा चष्मा असल्यामुळे आत्मविश्वास हरवून बसलेल्या अमृताची व तिचा चष्मा हटवण्यासाठी जिद्दीला पेटलेल्या अमृताच्या आईची। गेल्या वर्षी साधारणपणे ह्या वेळेला अमृता तिच्या आईसोबत आमच्या हॉस्पिटलमध्ये आली होती। माझ्या मुलीचा चष्मा हटवता येईल का असे अमृताच्या आई विचारत होत्या। अमृताची संपूर्ण डोळे तपासणी केल्यानंतर मी त्यांना IPCL नावाच्या सर्जरीचा पर्याय सुचवला। ट्रस्ट हॉस्पिटल असल्यामुळे ऑपरेशनचा खर्च कमीच होता, पण अमृताच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती। त्या दिवशी त्या मायलेकी हॉस्पिटलमधून काही न बोलताच निघून गेल्या, पण हे कोणास ठाऊक की अमृताची आई काहीतरी मनात पक्के करूनच गेल्या। तिच्या आईने थोडे थोडे पैसे दर महिन्याला बिशीमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली। 1 वर्षानंतर त्या दोघी पुन्हा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यासाठी आल्या। ऑपरेशनसाठी लागणारी सर्व तपासणी आम्ही करून घेतली, लेन्सचे माप घेतले। मी देखील ही शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करणार होतो, त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हे एक मोठे चॅलेंज होते। पहिले डाव्या डोळ्याचे ऑपरेशन केले। ऑपरेशननंतर लगेच नजर तपासली। जसजसे अमृता एक एक ओळ पुढे पुढे वाचत होती तसे माझ्या मनाला समाधान वाटत होते। डाव्या डोळ्याच्या सक्सेसफुल ऑपरेशननंतर 8 दिवसांनी उजव्या डोळ्याचे सुद्धा ऑपरेशन केले। उजव्या डोळ्याला पण चांगली नजर आली। आता अमृताला दोन्ही डोळ्यांनी बिना चष्म्याने खूप छान दिसू लागले आहे। अमृतामध्ये वावरताना एक नवीन आत्मविश्वास आल्याचे दिसून येत आहे। मला असा जाड भिंगाचा चष्मा पहिल्यापासून होता। त्या कमी खर्चात माझे 2 डोळ्याचे ऑपरेशन झाले। मला आता पूर्वीपेक्षा पण जास्त दिसू लागले आहे। असं वाटतं की मला नवीन नजर मिळाली आहे। हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व डॉक्टर तानाजी वाघमोडे यांचं मनापासून धन्यवाद। झोपतरी काढत होतो, झोपून जायचं आंघोळीला सगळ्याला चष्मा। एक दिवस म्हटलं तर मला फिरायला जायलाच येत नव्हतं। चष्मा दुरुस्त करायचं, चल असा। दोन्ही डोळ्यांच्या ऑपरेशननंतर हॉस्पिटलमधील स्टाफने अमृतासोबत केक कापून आनंद साजरा केला। 1 वर्षापासून आपल्या मुलीसाठी धडपडणारी व मेहनत घेणारी आई आज जिंकली आणि याचा मला भाग होता आले, त्यासाठी देवाचे मनापासून आभार।